हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। ज्योती सिंपल रेसिपीमध्ये आज आपण श्रावण स्पेशल बिना लसूण कांद्याचे मटर पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत। सध्या श्रावण महिना सुरू आहे। या महिन्यात अनेक जण उपवास व्रत करतात आणि कांदा लसूण खाणं टाळतात। कच्चा कांदा खाणे टाळतातच, पण स्वयंपाक सुद्धा करताना कांदा वापरत नाहीत। एरवी कांदा लसूण शिवाय स्वयंपाक पूर्ण होत नाही। श्रावणात बिना कांदा लसूण वापरता पनीरची भाजी किंवा आणखीन दुसऱ्या कोणत्याही भाज्या चविष्ट कशा बनवायच्या असा प्रत्येकालाच प्रश्न पडतो। तर त्याचे उत्तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे। स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा वापर करून तुम्ही घट्ट स्वादिष्ट अशा भाज्या बनवू शकता। आज आपण मटर पनीर बनवताना यामध्ये अजिबात कांदा किंवा लसणाचा वापर करणार नाही। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे ही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। मटर पनीर बनवण्यासाठी अगोदर आपण पनीर कट करून घेऊयात। मी अशा पद्धतीने पनीरचे मोठे तुकडे करून घेतले आहेत। तुम्हाला जर बारीक तुकडे हवे असतील तर तुम्ही बारीक तुकडे सुद्धा करू शकता। पनीर कट झाले आहे। आता आपण टोमॅटो कट करून घेऊयात। या भाजीमध्ये आपण फक्त टोमॅटोचा वापर करणार आहोत, तरी सुद्धा भाजी मस्त घट्टसर बनते। टोमॅटोचे अशा पद्धतीने मोठे तुकडे करायचे, कारण हे टोमॅटो आपण नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटणार आहोत। टोमॅटो कट करून झाले आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेले टोमॅटो घालूयात। यामध्ये आता 1 चमचा खसखस घालूयात, 1 चमचा तीळ घालूयात आणि यामध्ये काजू घालूयात। काजूचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा काजूच्या ऐवजी मगज बी सुद्धा वापरू शकता। यामध्ये आता 1 जावित्रीचा तुकडा घालूयात आणि 2 छोटे छोटे तुकडे दालचिनीचे घालूयात। यामध्ये आता 4-5 लवंग घालूयात आणि 4-5 विलायची घालूयात। विलायचीमुळे पनीरला छान चव येते। आता हे आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेऊयात। आता पनीरसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी एका वाटीमध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि 1 चमचा पनीर मसाला घेऊयात। यामध्ये आता थोडंसं पाणी घालून याची एक छान पेस्ट तयार करून घेऊयात। आता ही पेस्ट आपण साईडला ठेवूयात आणि मटर पनीर बनवायला सुरुवात करूयात। मटर पनीर बनवण्यासाठी कढई गरम करून यामध्ये 1 चमचा तेल घालूयात आणि यामध्ये आता पनीरचे तुकडे घालूयात। पनीर आपल्याला 1-2 मिनिटांसाठी परतून घ्यायचे आहे। पनीर जास्त वेळ परतायचं नाही, कारण पनीर जर जास्त वेळ परतलं तर ते चिंगम सारखं बनतं। त्यामुळे पनीर एकदम हलकसं परतून घ्यायचे। यामध्ये आता काही मसाले घालूयात। 1 चमचा लाल मिरची पावडर घालूयात, अर्धा चमचा हळद आणि यामध्ये अर्धा चमचा पनीर मसाला घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घेऊयात। पनीर परतून झाले आहे। आता हे पनीर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। बऱ्याचदा पनीर परतल्यानंतर ते एकदम च्युइंगम सारखे बनते, तर तसं होऊ नये यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालूयात, म्हणजे पनीर बुडेल इतपत पाणी घालायचं। आणि आता हे साईडला ठेवून देऊयात आणि पनीरची ग्रेव्ही तयार करायला सुरुवात करूयात। पनीरची ग्रेव्ही तयार करण्यासाठी त्या सेम कढईमध्ये 2 चमचे तेल घालूयात। तेल गरम झाले की त्यात 2-3 तेजपत्ता घालूयात आणि यामध्ये आता आपण जे मसाल्याचं पाणी तयार केलं ते घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात। अशा पद्धतीने आपण मसाल्यामध्ये पाणी का ओतलं, बऱ्याचदा आपण तेलामध्ये जेव्हा हळद लाल मिरची पावडर टाकतो तेव्हा ती करपते, त्याचा एकदम वेगळाच वास येतो। तर तसं होऊ नये यासाठी आपण अगोदरच पाण्यामध्ये हे सर्व मसाले मिसळून घेतले होते। यामध्ये आता आपण वाटलेले वाटण घालूयात आणि हा मसाला छान परतून घेऊयात। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा। यामध्ये आता थोडंसं पाणी घालूयात। मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, कारण त्याला मसाला लागलेला होता आणि तेच पाणी मी इथे वापरले आहे। आता हा मसाला आपण छान परतून घेऊया।
तुम्ही बघू शकता मसाला छान परतून झाला आहे। मसाल्याला चारी बाजूंनी तेल सुटले आहे। यामध्ये आता अर्धी वाटी हिरवे मटार घालूयात आणि हे छान मिक्स करून घेऊयात। मटार आपल्याला इथे 1-2 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहेत। यामध्ये आता परतलेले पनीर घालूयात। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात। यामध्ये आता 1 वाटी दूध घालूयात। तुम्ही दुधाऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता किंवा मग दुधाची सई सुद्धा वापरू शकता। मी इथे एकदम साध्या पद्धतीने मला मटर पनीर बनवायचे होते म्हणून मी इथे क्रीम किंवा सईच्या ऐवजी साधं दूध वापरलं आहे। आता हे छान शिजवून घेऊयात। तुम्ही बघू शकता पनीरची भाजी किती छान झाली आहे। पनीरच्या भाजीचा कलर सुद्धा किती छान आला आहे आणि भाजी किती व्यवस्थित घट्टसर अशी झाली आहे। लसूण कांदा न वापरता सुद्धा भाजी व्यवस्थित घट्टसर झाली आहे। आता पनीरची भाजी तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि तयार झाली झटपट वाढणारी अशी मटर पनीरची भाजी। ही भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता पनीरची भाजी किती छान घट्टसर झाली आहे आणि या पनीरच्या भाजीला रंग सुद्धा काही सुरेख आला आहे। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारचे बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।